माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, युवावाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर शिक्षक LKV पवार यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचं साधन न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं प्रभावी माध्यम बनलं आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक आणि शारीरिक विकास साधणं ही शिक्षण व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. तर याच शिक्षण व्यवस्थेविषयी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे LKV पवार यांना. सर मुख्याध्यापक आहेत सनलाईट प्रायमरी इंग्लिश स्कूल अमरावती इथे आणि केंद्र संयोजक आणि समंत्रक म्हणून ते कार्यभार चालवतात आहेत YCMOU नाशिक अभ्यास केंद्र, प्रभात एज्युकेशन सोसायटी अमरावती, बालसंगोपन आणि शिक्षणक्रम इथे, आणि प्रभात निसर्ग संस्कार मंडळ हनुमान नगर अमरावती या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. सर, आजच्या युववाणी कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना व खास करून युवकांना माझा सस्नेह नमस्कार. जय हिंद. श्रोते हो, आज आपण शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा विषय घेऊन बातचीत करणार आहोत. तर सर, सगळ्यात पहिले मला आपल्याला विचारायचंय की आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आणि शिक्षण क्षेत्रात येण्यामागील आपली ही जी प्रेरणा आहे ती काय आहे? कारण आपला जो बायोडाटा आपण दिलेला आहे त्याच्यात आपलं योगदान भरपूर आहे, आपला अनुभव भरपूर आहे, त्या मानाने वय कमी आहे. तर आपली ही वाटचाल कशी होती त्याबद्दल सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझा परिचय LKV पवार. थोडं नावाबद्दल सांगू इच्छितो. LKV पवार म्हणजे माझं जुनं नाव आईवडिलांनी ठेवलं, ते ललित नाव ठेवलं. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर प्रभात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माझे वडील, त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर तसेच भाऊसाहेब देशमुख यांची प्रेरणा घेऊन शिक्षण संस्था समोर केली आणि त्यामधूनच मग मला पुढे शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. पदवी शिक्षण झाल्यानंतर ललित कविता विलास तिघांच्या नावाचे प्रथमाक्षर घेऊन असं LKV नाव मी गव्हर्नमेंट गॅजेटमधून केलं आणि तिथून मग माझी शिक्षणाची पुढं घोडदौड सुरू झाली. तसंच माझं मी शिक्षण MSc बॉटनी वनस्पतीशास्त्र विषयामध्ये केलं 2020 साली. सोबतच शिक्षण शिकतच असताना सेट क्वालिफाय केलं. त्यानंतर MSc बॉटनी, सोबतच MSc एन्व्हायरमेंट, सोबत ग्रॅज्युएशन पण BA मध्ये केलं. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असो, BEd असेल, सोबतच मानवाधिकार प्रमाणपत्र, समुपदेशन प्रमाणपत्र असेल, डिप्लोमा इन लँडस्केपिंग किंवा राजभाषा प्रचार समितीचं कोविद प्रमाणपत्र असेल किंवा मग सध्या चालू असलेली संशोधन PhD पदवी असेल, तर या सर्वांमध्ये शिक्षकांचं आणि आपल्या महापुरुषांचं योगदान राहिलेलं आहे. अरे वा, मला असं प्रकर्षाने असं जाणवलं की शिक्षण क्षेत्रात आपल्याला मुळातच रस आहे, पण एक असतं ना की याची जाणीव कधी होते किंवा घरून ते बाळकडू मिळतं. तर हे बाळकडू आपल्याला मिळालेलं होतं की ह्याची जाणीव करून दिली की हे करणं म्हणजे महत्वाचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरणारच. म्हणजे त्याच्याकडे ती शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे, तो बोलू शकतो कारण त्याचा अभ्यास आहे. तर आपल्याला हे बाळकडू मिळालं की याची जाणीव करून दिली गेली. माझ्या बाबतीत लहानपणी असं झालं की घरी वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं असायची, जे पुस्तकं मला कळत सुद्धा नव्हती, ती फक्त पडलेली असायची. मी त्याच्यामधनं चाळायचं, काही समजायचं, काही नव्हतं समजत. तर ते बाळकडू घरून मिळालं. आणि अमरावती जी सांस्कृतिक नगरी आहे आपल्या विदर्भाची, यामध्ये खडा, खडू आणि खंजिरी, बाबासाहेबांचं शिक्षणाचा उल्लेख तुम्ही केला, तो तर पाठबळ होतच. सोबतच भाऊसाहेबांचा खडू, गाडगेबाबांचा खराटा आणि राष्ट्रसंतांची खंजिरी ही लहानपणापासून वारकरी संप्रदायात आजी आजोबा असल्या कारणानं कानीवर त्या गोष्टी सर्व पडायच्या. तर एक बाळकडू पण मिळाला आणि बाह्य प्रेरणा सुद्धा या गोष्टीसाठी मला मिळत गेली. अरे वा, आपली वाटचाल आपण जाणून घेतलीत, पण आता आपला जो कार्यक्रम आहे तो आहे युववाणी आणि त्या अंतर्गत आज आपण बातचीत करतो आहोत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा या विषयाच्या अनुषंगाने. तर आता आपण या विषयाकडे वळूयात. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही संकल्पना आपण कशी स्पष्ट कराल? आपल्याला काय वाटतं याबद्दल? स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा शिकतो तर आहेच, पदवी घेतो आहे किंवा त्याचं 10व्या-12व्या वर्गापर्यंतचे शिक्षण होत आहे, पण सोबतच त्याचा मानसिक विकास, शारीरिक विकास, कलात्मक गुण विकास आणि सोबतच त्याचा
सामाजिक आणि भावनिक विकास होणं गरजेचं आहे. हो. पदवी मिळाली, ज्ञान मिळालं म्हणूनच विद्यार्थी समोर जातो, पण समाजातल्या संकल्पना असतील, समाजातले संबंध असतील किंवा समाजातल्या काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या बाबतीत त्याची वैचारिक बैठक व्हायला हवी. म्हणून मग त्या समाजाचे प्रश्न सोडवताना सोबतच त्याचं आयुष्य आणखी प्रगल्भ करत असताना त्याचा सर्वांगीण विकास ही संकल्पना विद्यार्थ्यांपुढं मांडणं गरजेची आहे. म्हणजे त्याचा कलात्मक असो, क्रीडात्मक असो किंवा भावनिक विकास या तिन्ही पैलूंना घेऊन विद्यार्थ्याचं एक राष्ट्रनिर्मितीसाठी एक सजग आणि सुजाण नागरिक बनवणं हा शिक्षणाचा मूळ हेतू. नुसतंच घोकमपट्टी अभ्यास असा न करता त्याचा तुमच्या सामाजिक व्यावहारिक जीवनात उपयोग त्या शिक्षणाचा कसा होईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देता आणि असाच आपला दृष्टिकोन आपण विशद केलेला आहे. अगदी बरोबर. सर, मला आपल्याला आणखीन पुढे जाऊन असं विचारायचं की आजच्या शिक्षण व्यवस्थेत सर्वांगीण विकासाला किती महत्व दिलं जातं असं आपल्याला वाटतं? आपलं काय निरीक्षण आहे याबद्दल? प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक शैक्षणिक जबाबदारी किंवा त्याचा मेंदू विकसित झालेला असतो. सोबतच काही विद्यार्थ्यांचा मेंदू हा शैक्षणिक गोष्टींमध्ये नसता क्रीडा किंवा कला क्षेत्रामध्ये असतो. हो. त्याच्यामुळे त्याचा सर्वांगीण जो पैलू आहे त्याच्या आयुष्यामधले किंवा त्याच्या पर्सनॅलिटी मधले त्या प्रत्येक पैलूला स्पर्श किंवा प्रत्येक पैलूची एक वाखाणण्या गेला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याला समोर याची संधी मिळेल. जसं अल्बर्ट आइन्स्टाईनचं उदाहरण या ठिकाणी कोट करू इच्छितो की ते लहानपणी शाळेमध्ये शिकायचे, तो ऑटिझम किंवा त्यांना शिकण्यामध्ये डिसेबिलिटी होती. त्यांच्या शिक्षणात क्षेत्रामध्ये त्याच्या शिक्षकांनी सांगितलं की आम्ही याला शाळेत शिकवू शकत नाही, पण त्यांच्या आईवडिलांनी त्याला घरी शिकवलं आणि नंतर तो मुलगा सामाजिक क्षेत्रामध्ये मोठा झाला तर त्याचं नाव मोठं झालं. म्हणून विकास आहे, सर्व गोष्टी आहेत, त्या बाबतींना स्पर्श करणे तर त्याचा सर्वांगीण विकास होतो. सर, आता आपण शिक्षण क्षेत्राशी जुळलेले आहात आणि अध्ययन सुद्धा करताय, हे संशोधन करत आहात आणि शिकवत पण आहात, असं आपलं तिहेरी भूमिका सध्या सुरू आहे. तर आपण आपल्या अध्यापनात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकास कसा साधता, त्यासाठी आपण विशेष प्रयत्न काही करता का? अगदी बौद्धिक विकास करायसाठी आपल्याकडे टीचिंग ज्या गोष्टी आपण शिकवतो त्यात आहे. सामाजिक आणि त्याचा भावनिक विकास जो आहे आपल्याला करायचा असेल तर मी खास करून विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक स्टोरी टेलिंग नावाची पद्धती आहे. खास करून जे लहान विद्यार्थी असो किंवा किशोरवयीन विद्यार्थी असतात, पदवीचे शिक्षण घेणारे, तर त्यांना स्टोरी रूपानं सांगायला मला खूप वेगळ्या पद्धतीनं आवडतं. म्हणजे एखादी, जशी आता मी तुम्हाला आइन्स्टाईनची गोष्ट सांगितली, अशा पद्धतीनं मग विद्यार्थ्यांना एखादी कहाणी सांगितली की त्यांच्या डोक्यामध्ये सतत ती गोष्ट फिरत राहते, त्या कहाणीला ते विद्यार्थी समोर करून इच्छितात. चित्रपटातलं गाणं असेल तर विद्यार्थ्यांना चित्रपटातले गाणे आजकाल लवकर आवडतात. तर त्या चित्रपटाच्या गाण्याला उद्देशून मग त्या तीनही भूमिकेला त्याचा सर्वांगीण विकास जो असतो आपण म्हणतो, बौद्धिक आहे, सामाजिक आहे आणि त्याचा भावनिक विकास, तर ते होत असताना त्याच्या ते इमोशनल जो पार्ट आहे ना त्याला टच करणं गरजेचं आहे. फळा आणि शिकवण्यामध्ये जर विद्यार्थ्याला बोर ज्याला म्हणतो आपण ती पण होतो आणि शिक्षणामधून त्याचा रस सुद्धा कमी होतो. तर या तिन्ही बाबींना मग स्पर्श करण्याचा प्रयत्न शिकवण्यातनं होतो. अरे वा, म्हणजे आपल्या बोलण्यातला एक महत्वाचा मुद्दा असा निघाला की नुसतंच 45 मिनिटांचं अध्ययनाचा तास असतो तसाच तासनतास तसं ठेवण्यापेक्षा एक वेगळं आपण असं बघितलं की त्यांची मानसिकता काय आहे ते समजून कुठल्या पद्धतीने घेऊ शकतात. मानवी वृत्ती अशी आहे की त्याला कुठल्या तरी अनुषंगाने, म्हणजे गेय पद्धतीने त्याला कविता जर शिकवली तर ती जास्त त्याला लक्षात राहते. तर हाच उपक्रम आपण आपल्या याच्यात पण राबवत आहात, खूप स्तुत्य आहे. आपल्या या कार्यक्रमात एक म्युझिकल ब्रेक व्हायला हवाय, तर आपल्या आवडीचं गाणं आमच्या श्रोत्यांना आपण कुठलं ऐकवाल? मराठीमधलं मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. खूप छान गाणं आहे आणि अर्थपूर्ण आहे. तर श्रोते हो, आपण ऐकूयात सरांच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोते हो, या छानशा गाण्यानंतर परत एकदा आपलं युववाणी या कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आमंत्रित केलेला आहे LKV पवार सरांना. आणि सध्या त्यांचा शोध प्रबंध सुरू आहे, PhD सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वनक्षेत्रातील अँड्रोपोगोनी गवतकुळातील पुष्पीय सर्वेक्षणाद्वारे वनस्पती सामाजिक विश्लेषण या विषयावर ते PhD करतात आहेत. खरं तर हा विषय म्हणतानाच आम्हाला इतका कठीण जातोय किंवा समजताना कठीण जातो आहे. तर आपण ही PhD करताय आणि आपण अध्यक्ष पण आहात प्रभात निसर्ग संस्कार मंडळ हनुमाननगर अमरावतीचे. आणि आपला विषय पण हा निसर्गाशी संबंधित आहे, त्याच्यावर आपण काम करत आहे. तर या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी आपण वेगळ्याने काय करत आहात?
माझे संशोधन जे चालू आहे तर ते गवत कुळातील अँथ्रोपोगोनिक ट्राईब असतं, ज्यामध्ये ज्वारी आणि ऊस हे प्रामुख्यानं 2 वनस्पती आहेत. तर जंगलामध्ये मेळघाट क्षेत्रामध्ये जे वनस्पती आहेत पुष्पीय सर्वेक्षण करायचं आणि त्याचा एकमेकांवर काय परिणाम होतो, म्हणजे पर्यावरणीय घटक असतील, ऊन वारा पाऊस आहे, त्याचा झाडावर परिणाम काय होतो आणि ते गवतासोबत वाढणाऱ्या इतर वनस्पतींवर त्याचा काय परिणाम होतो, तर तो माझा संशोधनाचा विषय आहे. याच्या मागे 2 भूमिका अशा महत्वाच्या होत्या की क्लायमेट चेंज, पर्यावरण बदलावर आपण बोलतो आहे ते, आणि आपली ढासळत चाललेली निसर्गातला जो समतोल आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावर आणखी काय आपल्याला उपाययोजना करता येतील यावर माझं संशोधन प्रबंध सुरू आहे. माझे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला कोकाटे मॅडम चिखलदऱ्याला. सोबतच मला एक्सपर्टीज म्हणून मार्गदर्शन मिळत आहे प्राध्यापक गजानन मुरतकर सरांचं. तुम्ही जो प्रश्न मला विचारला की विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक चळवळीच्या बाबतीत आपण काय काम करताय, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक पर्यावरणाची जागरूकता निर्माण व्हावी या कारणास्तव मी जेव्हा लहान होतो 7व्या-8व्या वर्गामध्ये, तेव्हा आम्ही ली क्लब नावाची एक छोटीशी संघटना म्हणा किंवा एक छोटा क्लब सुरू केला होता. हे ली क्लबचं फुल फॉर्म काय आहे आणि ह्याच्या माध्यमातून आणखीन कुठले उपक्रम राबवले जातात? ली क्लब जे आहेत, लोकल एन्व्हायरमेंट एन्व्हॉर्स असा त्याचा फुल फॉर्म होता. मुलांना एक आवड असते, क्युरिओसिटी राहते की ही गोष्ट कशी होत आहे, का होत आहे, याच्याबाबत आपण काय करू शकतो. तर मग शालेय विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टी कशा पोहोचतील, लहान लहान विद्यार्थी आहेत तर मग त्यांना सोबत घेऊन, जसं छोटे मुलांसाठी बाल मैफिल असेल तर मग ती बाल मैफिल, चर्चासत्र घेऊन वेगवेगळ्या शाळांमध्ये, खास करून प्राथमिक शाळेमधले म्हणजे 2री 3री ते 7व्या-8व्या वर्गापर्यंतचे, त्यांना विषयामधले क्युरिओसिटी राहते, उत्सुकता राहते. तर मग छोटे छोटे प्रश्न घेऊन त्या विषयावर त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आणि त्यांच्या मनाला एक प्रश्न पाडतील असे आम्ही प्रश्न निर्माण करतो आणि त्याच्या चर्चेच्या माध्यमातून पर्यावरणीय समस्या काय आहेत बा, आपल्या आजूबाजूला काय होते, उन्हाळ्याचं वातावरण आहे तर मग हे कशामुळं ऊन वाढते बा, एवढं 42 तापमान कशामुळं गेलं, काय कारण असतील, झाडं कमी होण्यामागे असेल किंवा कॉन्क्रिटीकरण असेल. तर मग या छोट्या छोट्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांमध्ये एक जाणीव निर्माण करून देणं त्या प्रश्नाची, हे मुख्य उद्देश आमचा त्या क्लबच्या मागे आहे. की ज्यामध्ये माझा मित्र असेल सर्वेश मराठे, याचंही मला योगदान त्या ठिकाणी लाभलं. रामकृष्ण क्रीडा विद्यालयामधले आमचे पाटील सर असतील, मुंदाने सर असतील, त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला होता. वंदराईचे मधुभाऊ घाराड आले होते. तो एक संस्कार माझ्यामध्ये झाला आणि तिथनं मला एक इन्स्पिरेशन मिळाली की पर्यावरणासंदर्भात आपण काय करू शकतो. शालेय शिक्षणामध्ये असतानाच मातीचे गणपती असो की मग निर्माल्य संकलन आहे, प्लास्टिक निर्मूलनाच्या बाबतीत असो, वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत, वैयक्तिक स्तरावर आपल्याला काय प्रयत्न करता येतील हे विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवायसाठी मग आम्ही प्रभात निसर्ग संस्कार मंडळाची स्थापना केली आणि जाऊन मग महानगरपालिकेच्या शाळा असतील, आपल्या मनपा क्षेत्रातल्या खासगी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील, सर्व शाळांमध्ये जाऊन मग विद्यार्थ्यांना पर्यावरण दृष्टिकोन काय आहे, पर्यावरणाबाबत आपण संरक्षण कसं करू शकतो, आपल्या लहान लहान सवयी काय आहे, त्या विविध प्रयोगांद्वारे म्हणा किंवा मग त्यांच्या असणाऱ्या विविध प्रश्न असतील. विद्यार्थी चॉकलेट खातात, उदाहरण आलं, विद्यार्थ्यांच्या आवडीचा प्रश्न असतो चॉकलेट खाल्लं, रॅपर खाल्लं, मग ते रॅपरचं काय होतं, चॉकलेट कशापासून बनतं. तर मग त्या छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत कहाणी स्वरूपात जाऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणं असो की मग त्या पर्यावरण संदेशामधनं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम, हे आम्ही प्रभात निसर्ग संस्कार मंडळातनं करतो. त्यामधून मग विद्यार्थी सुद्धा घडतात, त्यांच्यापासून आम्हाला सुद्धा शिकायला मिळते की पर्यावरण संवर्धनाच्या नवीन कोणत्या बाबी असतील. जसं आम्ही एक उपक्रम राबवतोय, झिरो वेस्ट स्कूल. अच्छा. तर यामध्ये शाळेमधनं कचरा कमी कसा निर्माण होईल किंवा मग शाळेतला कचरा शाळेत कसा थांबेल याबाबत आम्ही कार्यरत आहोत सध्या. या उपक्रमाबद्दल आणखीन थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. अगदी झिरो वेस्ट स्कूल म्हणजे बघा, शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण वापरतो, जे घरी संकल्पना वापरतात. उदाहरणार्थ विद्यार्थी शॉर्पनर करतात, मग त्याचा कचरा जमा होतो, तो बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यापासून मग खत निर्माण असेल, विद्यार्थ्यांचं डब्यामध्ये राहिलेलं अन्न असेल किंवा मग एखादा कागदाचा तुकडा असेल किंवा मग ओला कचरा सुका कचरा वेगळं करणे, तर त्याच्यापासून खत निर्मितीचा जो आहे तो आम्ही सनशाईन इंग्लिश स्कूल, सागरनगर, मुझफ्फरपुरा या भागामध्ये करतोय, त्याच्यापासून खत निर्मिती. मग विद्यार्थ्यांनी वापरलेल्या वह्या असतील की ज्या वह्यांमधनं विद्यार्थी शिकले पण त्याचे कागद फाटल्या जातात बऱ्याचदा, किंवा मग शाळेमध्ये येणारे वर्तमानपत्र असेल त्याची रद्दी असो, मग कागदाचं आम्ही वर्गीकरण करून ते कागद जमा करतो शाळेमध्ये आणि मग ते आम्ही विकतो. त्याच्यामधनं विद्यार्थ्यांसाठीचं शैक्षणिक साहित्य विकत घेतो. विद्यार्थ्यांना वापरलेले प्लॅस्टिकचे पेन असतील तर पेनातली रिफिल असो, पेन असो, ते आम्ही एका जागी जमा करतो. त्याच्यामधनं मग पेनाच्या ज्या लीड येतात त्या लोखंडाच्या असतात, त्या वेगळ्या केल्या जातात. तर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये न जाता आम्ही वर्षभर साठवतो आणि साठवल्यानंतर जो रिसायकलर आहे, पर्यावरणामध्ये संरक्षणामध्ये महत्वाचा संदेश आहे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. आम्ही रिड्यूस करतो, पहिले तर तयार होणार नाही, मग त्याचं रिसायकलिंग करतो
आणि त्याच्यामधनं विद्यार्थ्यांमध्ये ती गोष्ट आम्ही जाणीव करून देतो की आपल्या शाळेमध्ये कचरा तयार तर होतोय, पण तो कचरा कुठे बाहेर जात नाही, जो आपण कचऱ्याचा समस्या म्हणतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर लहानपणापासून विद्यार्थ्यांना मग आम्ही कचऱ्याचं वर्गीकरण आणि त्याचा पुनर्वापर करण्याबाबत यामध्ये काम करतो आहे. आपण जे वापरतो आहे त्याचं वापर आणि पुनर्वापर किंवा योग्य त्याचं विघटन, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन करत आहात. आणि विद्यार्थ्यांना शाळेतनं जर हा अभ्यास मिळत असेल, हे अध्ययन मिळत असेल किंवा हे संस्कार मिळत असतील, तर घरी सुद्धा हे संस्कार त्यांच्या मार्फत निश्चित जातात. कारण विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा खूप प्रभाव असतो. त्यांना असतं की आईनी मला काही शिकवलं असेल, वडिलांनी मला काही शिकवलं असेल, पण माझ्या शिक्षकांनी मला हे शिकवलेलं आहे आणि तेच बरोबर आहे. तर शाळेतनं हा उपक्रम राबवला जातो, तर हा फार स्तुत्य आहे. त्यासाठी आपलं खूप अभिनंदन. मला यानंतर आपल्याला विचारायचंय की विज्ञान विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती अवलंबता, कोणत्या पद्धतींचा आपण वापर करता? तर आम्ही शाळेमध्ये जो उपक्रम राबवतो, एक छोटीशी बॉटल केली आहे बर्नी, त्यामध्ये आम्ही लेबल लावलं रिसायकल्ड प्लॅस्टिक पेन. तर विद्यार्थी आवडीनं तो डबा उचलतात आणि शाळा सुटत असताना तो प्रत्येक वर्गामध्ये घेऊन त्याच्यामध्ये ते जमा करतात की आज जर एखाद्याची रिफिल संपली असेल, पेन संपला असेल, तर तो रिसायकलिंगमध्ये टाकावतो. विद्यार्थ्यांना त्याबाबत उत्साह निर्माण होतो आणि याच्यामधूनच मग विद्यार्थ्यांना आम्ही विज्ञानाची संकल्पना आणि विज्ञान विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये आम्हाला खूप आनंदाचा विषय असा होतो की त्यांना आम्ही प्रयोग करून दाखवतो. जसं एखादी वनस्पती शिकवायची तर त्याचं सॅम्पल आपल्या आजूबाजूनं असतं, ती वनस्पती सोबत घेऊन गेलं की विद्यार्थ्यांना एक नवीन गोष्ट त्यांना माहिती पडते की वनस्पती सरांनी आणली म्हणजे आज काहीतरी सर वर्गात वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. तर त्यांच्यामध्ये एक सुरुवातीलाच एक क्युरिओसिटी ज्याला म्हणतो, उत्साह, तो दिसून येतो. तर ती एक प्रयोगात्मक पद्धती मी वापरतो. विद्यार्थ्यांमध्ये एक स्टोरी टेलिंग नावाचा माझ्या आवडीचा विषय आहे, स्टोरी टेलिंग. मग एखादं काम करत असताना स्टोरी कशा पद्धतीने आपण सांगायची. उदाहरणार्थ आपण घरी डांबराची गोडी आपण ठेवतो किंवा कापूर ठेवतो, तर त्याचं विघटन म्हणा किंवा संप्लवनशील पदार्थ आहे तो, तर मग त्याचं सॉलिड मधून म्हणजे स्थायू स्वरूपातनं गॅसमध्ये कसं कन्वर्ट होतो ते विद्यार्थ्यांना दाखवण्यात मजा येते. आताच 28 तारखेला विज्ञान दिवस होऊन गेला, तर त्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी एक छोटे प्रयोग पण केले होते. हळद पाण्यामध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये जर बेकिंग सोडा टाकला किंवा डिटर्जंट टाकलं तर त्याच्यापासून लाल रंग तयार होतो. तर मग ती प्रयोगात्मक पद्धती पण विद्यार्थ्यांना आम्ही शिकवण्याला सोपी जाते. सोबतच दृकश्राव्य माध्यम जे आपण ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो, तर ते विद्यार्थ्यांना स्टोरी स्वरूपात पण ऑडिओ व्हिज्युअली जर दाखवलं तर त्यांना अधिक त्या गोष्टी समजायला, ऐकायला सोपी जातात. हो, म्हणजे त्यांच्या स्मृतीपटलावर त्या जास्त लवकर बिंबल्या जातात. सर, कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. तर आता कुठलं गाणं आपण विद्यार्थ्यांसाठी आणि बाकी श्रोत्यांसाठी ऐकवणार आहात? बऱ्याचदा विद्यार्थी खचून जातो अभ्यास करत असताना म्हणा किंवा स्पर्धेच्या युगामध्ये. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी एक सिनेमा होता मिशन मंगल, तो माझ्या मनाच्या जवळ होता. तर त्याच्यामध्ये शाबाशिया नावाचं गाणं जे आहे ते विद्यार्थ्यांना त्यांची उत्साह वाढवण्यासाठी मी ऐकू. श्रोतेहो, या छानशा गाण्यानंतर पुन्हा एकदा आपलं युववाणी कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आज युववाणी कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे LKV पवार सरांना, जे मुख्याध्यापक आहेत सनलाईट प्रायमरी इंग्लिश स्कूल अमरावती इथे. सर, या गाण्यात आता उल्लेख होता की शाबासिया, अशी शाबासकीची थाप आपल्या विद्यार्थ्यांना आपण कधी दिलेली आहे का? आणि असा काही संस्मरणीय प्रसंग आहे का विद्यार्थ्यांच्या बाबतीत की आपण कुठला तरी उपक्रम राबवायला गेले आणि आपल्या अपेक्षेपेक्षा पण जास्त काहीतरी छान विद्यार्थ्यांनी त्याचा प्रतिसाद दिलाय किंवा प्रतिक्रिया वेगळी आलेली आहे? अगदी, याच्या बाबतीत तर अनेक अनुभव आहेत. तेव्हा नुकताच शाळेमध्ये जॉईन झालो तेव्हा पूनम कुशवा नावाची विद्यार्थी माझ्या शाळेत होती, जे गतिमंद आणि मतिमंद होती. तिला चालायला आणि वाचायला लिहायला अडचण जात होती. तर मी स्वतः आणि शिक्षकांनी मिळून काहीतरी आम्ही युक्ती निर्माण केली का तिला शिकण्यामध्ये आणि इंटरेस्ट यायचा. तर जेव्हा राष्ट्रगीत व्हायचं तिला आवडायचं राष्ट्रगीत म्हणायला, तर आम्ही प्रेयरला तिला स्वतः प्रेयर पर्यंत घेऊन जायचो किंवा प्रेयर चालू आहे वर्गामधनं चालत, तिच्याकडनं चालणं नव्हतं होत, तर तिला आम्ही घेऊन जायचो. आणि हळूहळू ती स्वतः यायला लागली की प्रेयर आहे मला शाळेमध्ये लवकर जायचं आहे. म्हणजे तिची हजेरीचा पट त्याच्यामुळे वाढला, कारण की तिला म्युझिक जे आहे त्या प्रार्थनेचं असो राष्ट्रगीताचं असो ते आवडायचं. तसाच माझ्या शाळेमध्ये एक हायपर ऍक्टिव्ह मुलगा होता गुलामुल गौस खान. अभ्यासात मन नाही रमायचं पण त्याला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट होता. तर मग आम्ही त्याच्यासाठी स्पोर्टची ऍक्टिव्हिटी आमच्या शाळेमध्ये ऍड केली. म्हणजे तिथनं मला शिकायला मिळालं की विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर क्रीडाची पण गरज आहे. तर मग तो रनिंग रेसमध्ये असो की सायकलिंगमध्ये तो प्रथम आला, हे आमच्यासाठी एक नाविन्याची बाब होती. सोबतच आता माझ्या शाळेमध्ये इयत्ता 4थीमध्ये विद्यार्थी शिकतो आहे नील प्रवीण करुले. वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये किंवा त्याची हायपर ऍक्टिव्हिटी होती, आपण ज्याला ADHD म्हणतो.
तर तो होता त्याच्यामध्ये. तर काही शाळांनी ऍडमिशन नाकारले. आम्ही इयत्ता दुसरीला प्रवेश दिला. दुसरीपासून तिसरीपर्यंत त्याचा प्रोग्रेस चांगला झाला आणि आता 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा यापासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना सही करायची गरज पडते. तर मी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलो की सही कशा पद्धतीनं करायची. प्रत्येक विद्यार्थ्यानं सही केली. नील पण वर्गामध्ये बसला होता. खरंच सांगू इच्छितो की त्याचा फोटो काढून मी तात्काळ पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाकला की उत्तम सही त्यानं केली. हा माझ्यासाठी एक संस्मरणीय मुद्दा होता. सोबतच मी शाळेमध्ये मुख्याध्यापक या क्षेत्रात काम तर करतो आहे. सोबत एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र विषय शिकवतो. त्या ठिकाणचा एक अनुभव सांगू इच्छितो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा असेल, गायन स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पुष्प सजावट स्पर्धा असेल किंवा ड्रॉइंग पोस्टर कॉम्पिटिशन असतील, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा होतात. वारंवार मी विद्यार्थ्यांना सांगतो की या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. तशीच आमच्या महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी आहे, तिचं नाव श्रुतिका मामर्डे. तर तिने पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. पूर्ण विदर्भामधनं पुष्प सजावट स्पर्धेमध्ये पोटे महाविद्यालयामधनं तिनं प्रथम क्रमांक मिळवला. एक्स्पो मध्ये पण ती आली. एक्झिबिशन एक्स्पो जो असतो विद्यार्थ्यांना माहितीच्या साठी आणि एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटसाठी, तिथे पण तिनं क्रमांक मिळवला. सोबत एक उत्तम कविता सुद्धा लिहिते. म्हणजे विद्यार्थ्यांचा त्या बाबतीत प्रगती जर असेल तर ही गोष्ट माझ्यासाठी एक प्रेरणादायी पण आहे आणि विद्यार्थ्यांना उत्साहवर्धन आहे. सर, आजच्या आपण या मुलाखतीत आपल्या संशोधनाबद्दल आपण बोललोत, आपल्या पर्यावरण प्रेमाविषयी बोललोत आणि आपण जे विविध शालेय उपक्रम घेत आहे त्याविषयी बोललोत. आपला ली क्लब आहे त्याच्याविषयी पण बोललोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपले काही स्वतंत्र असे आवडी आणि छंद आहेत का? ते आपण जोपासता का? अगदी तुम्ही माझ्या जीवाचा जवळचा प्रश्न विचारला. छंदामध्ये वाचन आहे. विविध विषयावरचं वाचन मी करतो. खास करून विज्ञान विषयाबद्दल आणि इतरही लेख मी वाचतो. सोबत लेखन सुद्धा करतो. स्वतः ब्लॉग पण लिहितो आहे. रक्तदानासंदर्भात माझा पहिला ब्लॉग मी प्रसारित केला होता. दुसरा ब्लॉग माझा जंगल भ्रमंतीच्या बाबतीत होता. माझा वाढदिवस मी जंगलामध्ये साजरा केला. कार्तिक पौर्णिमेला गुरु नानक जयंतीच्या दिवशी वाढदिवस असतो. पण दोनदा माझा वाढदिवस मी एकदा सीताफळाच्या जंगलात आणि पोहऱ्याच्या जंगलात माझ्या मित्रासोबत अक्षयच्या सोबत तो साजरा केला होता. तर ती माझी जंगल भ्रमंतीचा छंद आहे. सोबतच रक्तदान हा छंद एक म्हणता येईल तुम्हाला किंवा त्याची आवड म्हणता येईल. म्हणजे आम्ही अमरावती जिल्हा थॅलेसेमिया निर्मूलन समितीमध्ये काम करतो आहे, जिथे मार्गदर्शन आम्हाला मिळते आहे. आमचे जयकुमार नाईक सर आणि राठोड सर मुंबईवरनं एसबीटीसीचे, सोबतच दलवीर व्यास सर आणि अक्षयदादा वैद्य यांचं पण मार्गदर्शनात मिळत आहे. तर रक्तदान 20 वेळा रक्तदान झालाय, तो एक माझा छंद आहे. सोबतच व्हायलिन वाजवणे, व्हायलिन शिकणे, हे पण सध्या जस्ट मी नवीन व्हायलिन घेतलंय, शिकतो आहे. सोबत वेगवेगळे संगीत ऐकणे पण आहे. म्हणजे नाटक बघणे, संगीत ऐकणे, सोबतच वेदांताचा, अद्वैत वेदांताचा अभ्यास करून लोकांपर्यंत वास्तविक अध्यात्म काय आहे, व्यक्तीच्या उच्चतम संभावना कशा पोहोचतील, तर याबाबत पण लोकांमध्ये जनजागृती करणे हा माझा विरंगुळा आहे. अरे वा, म्हणजे शिक्षणाची कास कुठेच भरकटलेली नाहीये. शिक्षणाची जी कास आहे ती तशीच धरून छंद आणि आवडी जोपासलेल्या आहेत. नवयुवक जे आहेत त्यांना द्वैत आणि अद्वैतवाद काही नको असतं. म्हणजे एकूणच धर्म आणि संस्कार वगैरे ह्या गोष्टी त्यांना नको वाटतात. नको, आपण दूर असायला पाहिजे. पण ते प्रकर्षाने आपण करता आहात. हा खरंच अभिमानाचा क्षण आहे आपल्या आईवडिलांसाठी पण आणि आपले जे सहकारी मित्र आहेत त्यांच्यासाठी पण. आता आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे, पण शेवटी मला आपल्याला एक विचारायचं आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांची भूमिका काय असायला हवी असं आपल्याला वाटतं? अगदी शिक्षक, पालक आणि समाज हे सोशलायझेशन ज्याला म्हणतो आपण, सामाजिकरणाचे मूलभूत घटक आहे विद्यार्थ्यांचे, जे आम्ही प्रशिक्षण डीएड, बीएड किंवा बालसंगोपनमध्ये आम्ही शिकतो. तर पालकांचा महत्वाचा रोल आहे की विद्यार्थ्यांना मी टाइम 1 तास विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पालकांसाठी अभ्यास व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसोबत त्याचा मित्र म्हणून चर्चा साधावी, हा पालकांचा त्यामध्ये योगदान आहे. आणि सर्वात जास्त महत्वाचं योगदान म्हणजे प्राथमिक शिक्षकांचा. या ठिकाणी पुन्हा उल्लेख करू इच्छितो, माझे प्राथमिक शिक्षक रोहिणी केदार मॅडम असतील, केदार सर असतील, मुंदाने सर असतील किंवा तिवारी मॅडम, सोबतच हिमांशू जयस्वाल सर, दिनेश खेडकर सर असतील, अंकित काळे सर, जिथे डॉक्टर निलेश कडू सरांची मला खूप मदत झाली, किंवा एनएसएस, जे आपण सामाजिक योगदान म्हटलं की समाजाचं योगदान आहे. एनएसएस मधनं बऱ्याच गोष्टी विद्यार्थी शिकतात, तर ते एक सामाजिक संसाधन विद्यार्थ्यांसाठी असू शकते, समाजाचं योगदान आहे. सर, आज आपण आलात आणि इतकं छान विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं आणि दिलखुलास बातचीत पण केली, त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. अमरावती आकाशवाणीने मला या ठिकाणी बोलण्याची, आपल्याशी हितगुज साधण्याची व संपूर्ण श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल आकाशवाणीचे सुद्धा आभार आहे. धन्यवाद. श्रोतेहो, युवावाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयावर शिक्षक LKV पवार यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.